दरम्यान मोदींमध्ये कुणाचंही नाव घेण्याची हिंमत नाही अशी टीका राऊतांनी केली आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय. बघूया. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही. मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको. बरं का, ते त्यांच्यासाठीच आहे. ट्रम्प बुस मारतो तिथे बसून, रोज शिव्या घालतो आहे देशाला, तुम्हाला शिव्या घालतो आहे. नाव घ्या, चीनला पण द्या. पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभं राहतं, याद राखा. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. ज्याने अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही, त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत, या आपण शुभकामना देऊया. मग लोकांपुढे, जनतेपुढे जा, त्यांना मतं मागाय सांगून की मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणून. मग कळेल कोणाला खड्ड्यात कोण घालतं. तर हां, तुम्हाला कुठे ठेवतात लोक, तुम्हाला कळेल ना. आता तुम्हाला पार तुमचा खड्डाही गेला, अड्डाही गेला, सगळंच गेलं, तरी पण तुमचं काही ना काही पडपड चालूच आहेत. मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणजे मला कळत नाही या माणसाविषयी काय बोलावं काय. त्यामुळे हे नॉन कॉग्निशेबल आहेत. त्यामुळे त्यांचं रोज ते काही बोलतात. ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची अजूनही